विद्यार्थी मित्रांनो, आपण योगेश्वरी सोबत बसलो होतो, बराच वेळ गप्पा मारल्या. आता योगेश्वरीनं तिच्याबद्दल बरंचसं काही बोलले. तिनं तिच्याबद्दल सगळं सांगितलं, तिच्या आईनं सांगितलं, तिचे बाबा पण बसलेले आहेत. काय वाटतं रे तुम्हाला? योगेश्वरीला पण कळलं पाहिजे की आपल्यासारख्या धडधाकट माणसांना काय वाटतं. बरं, काय वाटतं तुम्हाला ईश्वरी? नमस्कार दीदी, माझे नाव ईश्वरी अमोल राठोड, मी वर्ग 6 शिकते. ताई, तुला भेटून मला पहिल्यांदा तर फारच आश्चर्य झाला की डोळे नसलेली मुलगी इतकी टापटीप आणि इतकी व्यवस्थित बसली आहे. म्हणजे तुझ्या आई वडिलांची काय जिद्द असेल तुला व्यवस्थित ठेवण्यासाठी, आणि तू त्यांना एकटीच आहेस आणि तू घराचे सर्व काम करतेस, हे ऐकून तर मला फारच आनंद झाला. त्यासोबत तुझं शिक्षण सुद्धा चालू आहे. तुझ्यासारखे जर काही जर दुसरे माणसं असते तर ते मन तोडून शिक्षण न घेता घरात बसून राहतात. पण तू तेवढ्याच जिद्दीने, तेवढ्याच ताकदीने तू पुढे जात आहेस, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि तुझ्याकडून मी फार मोठी प्रेरणा घेऊन जात आहे. आणि तू आमच्या काही प्रश्नांची उत्तर सुद्धा दिले. आणि मी तुला एक प्रश्न सुद्धा विचारला होता, तू त्या प्रश्नाला नाकारार्थी नाही समजलं आणि त्याचं उत्तरही फार छान आणि कठीण नाही दिलं. मला तू फारच आवडलीस आणि तुझ्याकडून माझ्यामध्ये फार काही प्रेरणा निर्माण झाली आहे. आणि मी पण तुझ्यासारखी जिद्द नाही सोडणार अशी माझ्यामध्ये खात्री सुद्धा जमावली. धन्यवाद. कोमलला काय वाटतं? नमस्कार ताई, माझे नाव कोमल, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मुख्यमंत्री. ताई, तुला डोळे नसूनही तू कविता आलेली आहेस आणि तुम्ही आम्हाला 1-2 कविता सुद्धा गाऊन दाखवल्या. आणि तू डोळे नसून इतकं काही करू शकतेस, तर मला असं वाटलं की आम्हाला जर डोळे आहेत तर आम्ही सुद्धा तुझ्यासारखं नवीन काहीतरी करू शकतो असं माझ्या सुद्धा जिद्द आली. आणि ताई, तू घराची सर्व कामं करतेस आणि तुझ्या आईने सुद्धा सांगितलं की आज धुणं सुद्धा तूनेच धुतलं. आणि मला आश्चर्य वाटलं की तुला डोळे नसूनही तू काम करू शकते. ते बी अंदाजानं की हे करू म्हणजे हे इथं पाणी आहे असं अंदाजाने करतेस, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. आणि ताई, एखाद्या वेळेस आम्हाला तर कंटाळा येतो की आईने काही काम सांगितलं तर आम्ही ते करत नाहीत. पण तुला तुझ्या आईने काम सुद्धा नाही सांगितलं तरीही तू काम करतेस. आणि तुला आम्ही प्रश्न विचारले, त्याची सुद्धा तू खूप छान पद्धतीने उत्तर दिले. ताई, तू अशीच वेगवेगळ्या कविता लिहित राहा, अशी तुला माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार ताई, माझे नाव कल्याण कृष्ण आडे, मी वर्ग 6 शिकते. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी. ताई, मला फार छान वाटलं तुला भेटून की तू अंध आहेस तरी पण तू आमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं छान दिलीस. आणि छान वाटलं की आता तू छान शिकत आहेस. आणि काहीतरी तुला वाचायचं असेल तरी पण तू ते ऐकून घेत आहेस. ते म्हणतात ना, जर एखाद्याला एखादा भाग कमी दिला असेल भगवानने तर त्याच्या बाकीच्या भागामध्ये जास्त ताकद असते. त्या बाकीच्या भागामध्ये जास्त ताकद दिलेली असते. जरी तुला डोळे नाहीत पण तुला ऐकण्याची क्षमता आहे, तुझ्या हातामध्ये जास्त ताकद दिली आहे, हे मला कळालं. आणि ते फार छान वाटलं तुला भेटून. आणि असं पण वाटलं की तुझे आई आणि वडील तुझ्यासाठी केवढी धडपड करत आहे तुला शिकवण्यासाठी. नमस्कार ताई, माझे नाव खुशी रामेश राठोड, मी वर्ग 6 शिकते. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीची शिक्षण मंत्री. ताई, मी सर्वप्रथम तुझे खूप खूप आभार मानते की तुम्ही आम्हाला तीन कविता म्हणून दाखवल्या. आणि ताई, त्यामध्ये मला निसर्ग ही कविता फार आवडली. ताई, तुला बघून मला असं वाटलं की तुझ्यामध्ये किती जिद्द आहे की तुला डोळे नसून सुद्धा तू ऐकून अभ्यास करते. आणि तुझ्या आईचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते की तुझी आई तुला डोके विसरून देते. आणि मी एक सांगायचं राहिलेच की तू स्वतःच आंघोळ करते आणि तू सगळे कामं करतेस, ही तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे. ताई, मी तुझे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. या सगळ्या बोलल्या बरं का तुझ्याविषयी. आता तुला बोलायचं आहे. तुला काय वाटतं या सगळ्यांना भेटून? मला पण या सगळ्या मुलींना भेटून खूप छान वाटलं. खूप गप्पा गोष्टी झाल्या.
ओके, छान वाटलं. आणि मला सुद्धा खूप छान वाटलं की योगेश्वरीची या बाकीच्या सगळ्या लेकरांसोबत भेट घालून दिली आणि आनंद वाटला. तुझ्या आईचे पण खूप खूप आभार. त्यांनीसुद्धा अगदी मी येतोय म्हटलं की त्यांनी यस म्हणाल्या. आणि बाबांचे सुद्धा खूप आभार. योगेश्वरी खूप मोठी हो बेटा, वेळप्रसंगी आम्ही आहोत तुझ्यासोबत, अजिबात काळजी करू नको. आणि नक्कीच तुझ्या जिद्दीला सलाम करू. आणि येणाऱ्या 17 मध्ये तू आमच्या शाळेमध्ये खास खुर्ची या कार्यक्रमामध्ये सादर आमंत्रित आहेस.